वरती आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच अगदी पाहायला गेला तर दरम्यान नक्कीच आपण चालू असणारा सामना पाहणार आहोत. एका बाजूने मोहिले त्यांना फाईट करेल सांगोडे संघ, तर परत चेंज होईल. नक्कीच समालोचन कक्षामध्ये आपण बदल घडवूया. आवाज ऐकूया, अर्थातच बुलंद आवाज या विभागातील, अर्थातच वायूचा कोंडेरी टिटवाला, की त्यांची ख्याती असलेला अनेक शब्द साठा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. तेच विश्वास केने सरांना ऐकूयात. जाधव आणि के के जाधव नक्कीच दोन्ही आमच्या मुख्य मान्यवरांचा मी करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद निलेश गायकर यांना आपण ऐकलात मागच्या मॅच साठी आणि कमाल अशी मॅच मध्ये आतमध्ये आपण पाहिली. एका बाजूने विचार केला वावेकर त्यांच्या अगेन्स्ट संघ होता रुंदे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता असताना ती धाव देखील त्या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजाने रोखली आणि तिथे मात्र विजय प्रस्थापित केला. दरम्यान आता मॅच सांगोळे त्यांच्या अगेन्स्ट मोहिले आपण पाहतोय. चांगलं बॅटल पाहायला मिळतं आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सलामीला बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर भावेश आणि त्याच्या सोबतीनं ऋतिकला आपण पाहतोय. भावेश आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पर नक्कीच एकच धाव मिळेल. चांगलं बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. धर्मवीर चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. नैतिक स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित धर्मवीर चषकचा हा पहिला दिवस असा आणि नक्कीच अशा दिवसामध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी मैदानाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. कोण तास सज्ज होतोय. हो, इथे मात्र अतिशय सुरेख फटका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो, इथे मात्र धावा वाचवल्यात. क्या बात आहे. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला आणि इथे मात्र नक्कीच आकाशने नक्कीच कमालीच्या धावा वाचवल्यात. यस, 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाशचा आज वाढदिवस आणि त्या अनुषंगाने आज चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाजी गोलंदाजी नक्कीच चांगली करतोय अशा दिवसामध्ये. हो, क्या बात आहे. चेंडूपर्यंत थोडीशी अतिरिक्त उचली. पंचांचा वाईडचा इशारा. यस, पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त बाउन्स आपण पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने पंचांनी वाईड देखील घोषित केला. असं बॅटर ऋतिकला आपण पाहतोय. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनायक संशय पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. हो, पुढे स्टॅमिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि यस, चांगली फेकी देखील पाहायला मिळते आणि तत्पर 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, इथे मात्र नक्कीच चांगलं बॅटल आहे. रुंदे संघाचे संघनायक आपण यायचा अंशंक्य, कारण की इथे लॉट सोडवल्या जातील त्या अनुषंगाने आपण सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण लॉर्ड्स देखील उडवणार आहोत. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगला जजमेंट पाहायला मिळतोय. झेल तर ड्रॉप झाला परंतु इथून मात्र धावा जरूर वाचवल्यात आणि शाप पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ नो एनी विकेट. सांगोडे
दुसरं षटक प्रगती पदावर आयुष्य कबड्डीला विनंती असेल जर आयुष्य नक्कीच हिटर बॉटल जर आपण नेली असेल तर प्लीज आणा. गरम पाण्याची बॉटल आहे ती सातत्याने नक्कीच प्लीज सहकार्य करा. चांगलं बाटल आपण पाहतो नक्कीच मधाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. ओ इथे मात्र नक्कीच बाटशी बाहेरशी कडा होते. मिष्टामी स्ट्रोक होता. चेंडू फरार सीमारेषा पार चौकार. चौकार येतोय. चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. हो पुढच्या इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओ आकाशने चुकी केलाय. सिक्सर बॅक स्क्वेअर लेग बाउंड्रीला इशा बाहेर सीमारेषा पार. ब्रिलियंट स्ट्रोक षटकार. चांगलं बाटल आपल्याला पाहायला मिळतं या. आणि इथे मात्र नक्कीच हा डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. चांगली या ठिकाणी नक्कीच बाटल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आहेत. हो पुनश्चा इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ओहो क्या बात आहे. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच पकडलाय झेल त्या ठिकाणी विनायकने. आणि फलंदाज होते बाद अर्थातच ऋतिक पाटील. कमालीचा झेल पकडला. ऋतिक पाटीलच्या खेळीचा अंत झाला. दरम्यान नक्की संशय अरमानबाई शेख जे पुण्यावरून थेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच आकर्षक अशा आम्हाला ट्रॉफीज प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराच्या आकर्षक ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केल्यात. अरमान शेख नक्कीच आपलं देखील सहर्ष आम्ही स्वागत करतो. यस नक्कीच त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 धावा. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज कार्तिकला आपण पाहतोय. या मूर्ती लहान कीर्तिमान मागच्या मॅच मध्ये अप्रतिम
गोलंदाजी केली होती आणि आता मात्र तोच गोलंदाजी ट्रॅकवरती रिव्हर एंड करणं सज्ज होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्पेल या ठिकाणी मात्र करावा लागेल त्याला देखील. हो क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच थोडीशी लेंथ खेचली आणि चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर. बिग ब्लास्ट धर्मवीर षटकार. तांबडी चांबडी चमकते उन्हात. थँक्यू सलग आमच्या समवेत 6वा दिवस डीजे नितीन आमच्या समवेत जॉईंट आहे. उर्वरित 3 दिवसामध्ये देखील असतील आणि यानंतर पुढच्या स्पर्धेला देखील आम्ही आग्रहून त्यांना निमंत्रण देऊ यात मात्र शंका नाही. कारण की वेळोवेळी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं संगीत ते देखील देत असतात. त्यांचं देखील भरभरून कौतुक. 6 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती भरधाव वेगानं 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आपण कार्तिकला आपण पाहतो अंतिम षटक आहे आणि त्या अनुषंगाने रोशन जे अंबारे ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. मिष्टामी स्ट्रोक जरूर होता. बराच वेळ चेंडू हवेत होता. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावा नक्कीच धावफलकावरती ऍड केल्या जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 31 धावा धावफलकावरती. अंतिम या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आज रोशन अंबारे नाही आहेत परंतु त्यांच्या संघाने चांगली साथ ज्या ठिकाणी मात्र दिले जीवन गोंधले. आता मात्र बागबॉन आहेत संघाचा पाठीराखे आहेत आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच संघ आता मात्र लीड करतो मात्र आतमध्ये. हो क्या बात आहे. परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ते स्तरार चेंडू नक्कीच पाहायला मिळतात. कमी वय आहे आणि नक्कीच कमी वयामध्ये अशा वेगाने चेंडू हाताळण्या कौतुक करावं लागेल गोलंदाज कार्तिकचा. कमालीशी गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती. हो मिस्टामिंग परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. चांगला या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडीशी लेन खेचली होती षटकाराला. तदनंतर मात्र 2 धावा आणि तदनंतर मात्र वाईट देखील आला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. पहिला षटकाराला तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केलं गेला आणि धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. मोहन सुतार देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आणि आपल्या गावातील आता युवा खेळाडूंवरती त्यांनी देखील विश्वास दाखवलाय. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि दरम्यान इथे मात्र नक्कीच लेगबाईच्या स्वरूपाने एक धावफलकावरती एकटवली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 35 धावा 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. SKDCC सांगोळी संघ. कमालीचं बॅटल सुरू आहे. ऋतिक पाटील बाद झाला परंतु एका बाजूने भावेश देखील चांगली फटकेबाजी करतोय. षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये तो देखील करतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहेत. काही षटका दिला नाही गोलंदाज कार्तिक. हो ऑफस्टिकच्या अगदी बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 36 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज कार्तिक ऑन दी मार्क. हो इथे मात्र बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला. अप्रतिम झेल. समाप्त होईल फलंदाजाचा खेळ. भाग टू डगआउट. विकेट्स प्राप्त केलाय आणि याचा बॉर्डर मध्ये आतमध्ये 14 क्रमांकावरती भावेशला आपण पाहतोय.
अंतिम चेंडू धावसंख्या धावफलकावरती 36. इथून चौकार 40 बनतील, षटकार आला तर 42 बनतील आणि डॉट आला तर नक्कीच 37ची रिक्वायरमेंट असेल जिंकण्यासाठी मोहिनी संघाला. गोलंदाज तयार कार्तिक. हो मिस्टामिंग जरूर आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. फिरकी घेतले चेंडूने आणि नक्कीच गली रिजन मधून चेंडूला फेकतील. तत्पर या धावा मिळतील 2 तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज धावेची आवश्यकता असेल. आपण नक्कीच लॉर्ड्स देखील होणार आहोत. आमचे नक्कीच दर्शन केणे असतील, निलेश गायकर असतील. आपण लॉर्ड्स बनवायच्यात. रुंदे संघाचे संगणक आपण देखील या आणि या नक्कीच विजयी संघातील नक्कीच दोन्ही 12th मॅन देखील असतील. आपण चिठ्ठ्या बनवूया त्यांच्या समोरच आणि लगेचच कॅमेराच्या समोर आपण लॉर्ड्स देखील उडवा. दूध का दूध, पाणी का पाणी. लगेचच नक्कीच GDC ची आमची टीम देखील सज्ज. सलामीशी पेर मध्ये आतमध्ये मयूर असेल, त्याच्या सोबतीनं आकाश आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती भावेशला आपण पाहतोय. 39 धावा बनवायच्यात. 18 चेंडू मध्ये 39 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. रिव्हर एंड करणं भावेशला पाहतोय. हो पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक. हो आउटफील्ड थोडासा स्लो झाला आणि तत्पर या धावा मिळतील त्या म्हणजेच 2. सुरुवात चांगली करतोय या आपल्या संघासाठी. याचं बॅटर मयूरला आपण नेहमीच अनेक सामन्यामध्ये पाहत असतो. कमालीची फटकेबाजी करत असतो आणि आज या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला देखील चांगलं कार्य करावं लागेल. दरम्यान नक्कीच शुभागमध्ये सन्मान्य रामदासजी दळवी साहेब असे नक्कीच उपसरपंच आहेत सावतगावचे. या आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत असेल धर्मवीर चषकामध्ये. शत्रुघ्न दळवी देखील आहेत. यस आमचे मित्र या आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत असेल. अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. हो इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान रामदासजी दळवी साहेब जे उपसरपंच आहेत अमणी गावचे नक्कीच सावध गावचे आणि त्याचबरोबरीनं आदेशजी जोशी येत आहेत. शत्रुघ्न दळवी देखील आहेत आणि त्याचबरोबरीनं नक्कीच इतर मान्यवर देखील त्यांच्या समवेत नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहतात. आमच्या सर्व तमाम या लाडक्या मान्यवरांच्या आम्ही करतोय धर्मवीर चषकामध्ये सर हार्दिक स्वागत. वेलकम शत्रू. या नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल.
स्वप्नील केणे नक्कीच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आडव्या बाडण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पर धावा मिळतील या दोन. असं कमालीचं बॅटल सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच मोहिली संघ त्यांच्या अगेन्स्ट रुंदे संघ. हो चेंडू सोडून दिला. शिक्षा अगदी बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा वाईडचा इशारा येतो. धावसंख्या एकने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. चांगलं बॅटल सुरू आहे. धावा बडवायच्या जिंकण्यासाठी मोहिली संघाला 39. समोर संघ सांगोडे फाईट करतोय आणि एकंदरीत नक्कीच लॉर्ड्स देखील आपण उडवत. या षटकाच्या अखेरीस आपण चिट्ट्या उडूया. हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. कमालीचा असेल. सामन्याची गोल्डन विकेट्स. मयूर होतोय बाद. साहेब आपण सकाळपासून चर्चा करतो या नावाशी, कारण की ठाणे जिल्ह्याला एक वेगळं वळण, एक वेगळं स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये फार मोठा खारीचा वाटा आहे. आणि नक्कीच असे काही नवतरुण मित्र आहेत त्यांना देखील सांगेल, कारण की आपल्या काळू नदीचा वासुंद्री गावाचा पहिला जो ब्रिज होता तो नक्कीच आनंद देगे साहेबांनी मंजूर केला होता आणि नक्कीच त्यांचा पण कौतुक करूया. ओ इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. धर्मवीर चषकामध्ये अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील करतो आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषकाचा थरार, अतिशय सुंदर अशी स्पर्धा, सुसज्ज असं क्रीडांगण आणि मुख्य म्हटलं तर नक्कीच अतिशय सुंदर असे व्यासपीठ. हो वारंवार नक्कीच अपील केली जाते आणि नक्कीच इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती धावसंख्यावरती पाहायला मिळतील फक्त 5 आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बडवायच्या 34 अर्थातच 17.00च्या सरासरीने इथे मात्र या धावा नक्कीच आता मात्र बनवायच्या आहेत. आपण नक्कीच चिट्ट्या उडवायच्या आहेत. अगा आपण या नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण लॉट सोडवा. रुंदे संघाचे संघनायक आपण या आणि दोन्ही 12th मॅन आपण देखील लक्ष ठेवा. कॅमेरा टर्न करा आणि नक्कीच जो संघ जिंकेल, ज्या एक चिठ्ठी उचलायच्या सन्माननीय रामदासजी दळवी साहेबांच्या मध्ये एक चिठ्ठी उचल्या, ज्या संघाची एक चिठ्ठी निघेल तो संघ नक्कीच थेट आजच्या दिवसातील अंतिम मॅच साठी क्वालिफाय होईल आणि नक्कीच जी चिठ्ठी राहील ती कोंढेरी संघाची फाईट करेल. दादा एक चिठ्ठी उचलायची आहेत. नक्कीच आपण पाहू शकता इथे मात्र कॅमेराच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी सन्माननीय रामदासजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी. पाहूया कुठल्या नावाचा इथे मात्र उल्लेख केला जाईल, कुठल्या संघाला पुढे चाल मिळेल. ओहो क्या बात आहे. विनर संघाला इथे मात्र संधी असेल. डबल धमाका पाहायला मिळेल. एक मॅच जिंका, नक्कीच 2 मॅचचा आनंद घ्या. बाय 1 गेट 1 फ्री असेल. हो इथे मात्र नक्कीच फुलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल. हो फेकी खराब आहे, फेकी खराब आहे. सातत्याने विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खास करून मयूरची विकेट्स घेण्याचा मनसुबा आखला होता. आकाशची विकेट घेण्याचा नक्कीच या ठिकाणी मनसुबा आखला होता, कारण की 50 धावांची आक्रमक केली त्याने अशा वाढदिवसाच्या निमित्ताने केली होती. पुढील मॅचचा आपण टॉस करूयात. रुंदे संघाचे संघनायक आपण या आणि त्याचबरोबरीनं कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे संघनायक आपण देखील या. टॉस केला जाईल. हो सातत्याने अपील केली जाते. इथे मात्र नक्कीच प्रेशर रिव्ह्यू नाही आहे. यस रिव्ह्यू नाही आहे इथे मात्र. अंपायर्स डिसिजन इज फायनल डिसिजन.
अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक अजून आहे आणि धावा बडवायच्या 32. हो पुणेशा इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय ऋतिकच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती कोंढेरी वॉरियर्सच्या संघाकडून खेळताना MPL सीझन 3 मध्ये आपण त्यांना पाहिलं होतं आणि आज सांघिक आपल्या गावाकडून खेळतोय कमालीची अष्टपैलू कामगिरी करतोय फलंदाजी देखील तितकीच चांगली गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतोय हो इथं मात्र बिग हिट केला चेंडू जाईल सीमारेषा पार बिग हिट षटकार तसं विकेटशी नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर दरकरार होती परंतु दरम्यान षटकार आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती चांगला आनंद घेतला जातोय या चांगली स्पर्धा आपण पाहतोय हो बॅटशी नरेज आहे गली रिझन मधून चेंडू फरार होतोय थर्डमॅनला बीट करत सीमारेषा पार नायक असेल व्यासपीठावरती सन्मान्य रामदासजी भाई दळवे आहेत उपसरपंच सावत गावचे आदेशजी जोशेल शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी सचिनजी गणेश समाजसेवक बिपिनजी टेकरीकर शिवसेना शाखा प्रमुख आमणे आणि आमचे बंधुतुल्य मित्र शत्रुघ्नजी दळवी शिवसेना शाखा प्रमुख सावत हो इथं मात्र बाहुबली स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषा पार मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार क्षेत्ररक्षण लावून घ्या आता मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये नक्कीच भावेशने कमालीची गोलंदाजी केली अवघ्या 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये जर धावा अजूनही आल्या असत्या कमीत कमी 10 धावा तर सामन्याचं नक्कीच चित्र वेगळं असतं या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचे मान्यवर नक्कीच या मॅचचा आनंद देखील घेतात आणखी मागची मॅच आपण पाहिली तर 2 चेंडू मध्ये 1 धाव नक्कीच शत्रुघ्नजी झाली नाही आणि रुंदे संघ तिथे मात्र जिंकला होता नक्कीच आजच्या दिवसामध्ये अंतिम चेंडूवरती सामने जात आहेत आणि आता मात्र या सामना देखील अंतिम टप्प्यात झाली आहेत मात्र शंका नाही 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 16 कमालीचं बॅटल आपण पाहतो अशा एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपला आपण पाहतोय जो संघ जिंकेल त्याला नक्कीच बाय 1 गेट 1 आता एक सामना जिंका दुसरा सामना फ्री असेल अशी नक्कीच ऑफर आहे नक्कीच आजच्या दिवसाला अंतिम सामन्यासाठी तो क्वालिफाय होईल आणि नक्कीच पाहायला मिळेल हा नक्कीच धबधबा कुठल्या संघाच्या दिशेने जाईल 6 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दीप ऑन दी मार्क हो इथे मात्र नक्कीच विकेट्स घेण्याचा मनसुबा आखला नाही असा फलंदाज होतोय बाद धावाच्या स्वरूपाने फलंदाज झालाय बाद
स्ट्राईक मात्र तरी फलंदाज बाद झाला असेल तरी सुद्धा आकाशने स्ट्राईक घेतला आणि 5 मध्ये 16 आता मात्र बनवायचा. आकाशचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्याच मॅच मध्ये त्याने 50 धावांची आक्रमक केली गेली होती आणि या सामन्यामध्ये देखील तसं करावं लागेल. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मधल्या आतमध्ये सांगोळे संघर्षाच्या माध्यमातून हा खेळ आपण पाहतोय. पवित्रा घेतलाय, दीपने चांगली गोलंदाजी केल्या आणि युवा गोलंदाज कामगिरी दमदार. उर्वरित चेंडू 5 मध्ये बनवायच्या 16. चला जास्त वेळ खर्च करू नका, प्लीज सहकार्य करा. 5 चेंडू 16ची आवश्यकता. हो इथे मात्र चांगला फटका, झेलची संधी. ओ हो कॅच भी शूटा, मौका भी गया और चौका भी गया. चेंडू फरार, सीमा पार, नशिबाचा चौकार. साहिल समोरचा पडदा आपण थोडासा वर घ्या कारण की तिकडनं कॅप्चर होत नाहीये. थोडसा ऍडजस्ट करा. हा चौकार गेला, नक्कीच हातातून चेंडू निसटला विकीच्या आणि नक्कीच 4 चेंडू आता मात्र समीकरण 12 धावेंची आवश्यकता. गोलंदाज ती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो यॉर्कर चेंडू होता तिथे मात्र धावबाची संधी असेल. 1 धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस पाहावं लागेल. फलंदाज पुनश्च होतोय बाद. स्ट्राईक असेल पुनश्च आकाशकडे. 1 धाव फलकावरती आणि फलंदाज होईल बाद. यस आता मात्र 3 चेंडू 11 धावेंची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. हा कारनामा करावा लागेल. 2 बिग हिट मारावे लागतील आकाशला देखील आणि हा सामना जिंकला जीवन तर नक्कीच बाईच्या स्वरूपाने नक्कीच बाई देखील असेल विनर संघाला. परंतु सांगोडे संघ आणि मोहिली संघ नक्कीच दोन्ही संघादरम्यान मध्ये हे बॅटल आपण पाहतोय. मोहन सुधार देखील नक्कीच आनंद घेतात परंतु अंतिम क्षणाला अतिशय सुरेख मॅच आपण पाहतोय. 3 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये प्रवीणला आपण पाहतोय परंतु समोरचा बॅटर आकाश. हो दांडी दांडी गोल. फलंदाज होतोय फेल. कमालीची गोलंदाजी. अशा नक्कीच कुशल मोमेंटला युवा गोलंदाजावरती दबाव होता परंतु दबाव दूर करत असताना गोलंदाजी केली मध्ये आतमध्ये दीपना आणि फलंदाज आकाश होतोय बाद. आता मात्र 2 मध्ये बनवायच्यात 11. 2 चेंडू 11 धावेंची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल फलंदाज नीरजला आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारावे लागतील कारण की चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू निर्णायक असेल. गोलंदाज तयार होतोय. यस कमालीचं बॅटल आपण पाहिलं की बेस्ट वर्सेस बेस्ट राहिला परंतु दीपची प्रशंसा करेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केलं. प्रेशर सिच्युएशनला अप्रतिम गोलंदाजी ठरले. अंतिम चेंडू शिल्लक आहे.
आणि इथे मात्र सामना जिंकलाय सांगोडे संघाने. हा एक सामना नाहीये तर 2 सामने जिंकलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि नक्कीच इथे मात्र आपण प्रथमतः आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान देखील करणार आहोत, शुभ सन्मान देखील करणार आहोत. सतीश गायकर आपण देखील टॉस देखील केला जाईल आणि दीप ठरला या मॅचचा नक्कीच प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने 16 धावा